मित्रांनो, या जगात काही माणसं अशी असतात जी दिसत नाही, पण त्यांच्या आठवणी कधीच मिटत नाही. आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ती व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे, पण तिचं अस्तित्व आजही तोरणागडाच्या घनदाट जंगलात श्वास घेत आहे. आज त्या जंगलाची आई या जगाचा निरोप घेऊन गेली आहे. सगुना आजी ढेबे. ज्या आजीने कधी शहर पाहिलं नाही, कधी आराम मागितला नाही आणि आयुष्य कधी सोपं असतं असेही म्हणाले नाही. घनदाट जंगलात तोरणागडाच्या कुशीत फक्त एक कौलाचं घर आणि सोबतीला एक मुक्क पण एक निष्ठावान हृदय, तो म्हणजे त्यांचा प्रिय असणारा बैल. गेल्या 80 वर्षापासून हा डोंगर, ही झाडं आणि सदैव हसमुख राहणारा त्यांचा हा स्वभाव, हेच आजींचं खरं जग होतं. नमस्कार मित्रांनो, सगुनाजी ढेबे एक अशी जिद्दी, स्वाभिमानी आणि संघर्षाची मूर्ती ज्यांनी या जगाचा शांतपणे निरोप घेतला आहे. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सगुनाजी ढेबे यांनी आपला शेवटचा श्वास घेतला आहे. तोरणागडाच्या पायथ्याशी एवढ्या घनदाट जंगलामध्ये गेली सुमारे 80 वर्ष त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्ट, संघर्ष आणि स्वाभिमानात व्यक्त केले आहे. ना मोठे घर, ना सुखसोयी, फक्त एक छोटेसे कौलारू असलेले घर आणि आयुष्यभराची साथ असणारा एक बैल, एवढ्यावरच आजींचं संपूर्ण जग उभं. मित्रांनो, सगुना आजी एक अशा व्यक्ती होत्या ज्या कधीच कोणावर अवलंबून राहिल्या नव्हत्या. मदत मागणं त्यांचा स्वभावात नव्हतं. जंगलासारख्या कठीण परिस्थितीमध्ये एकट्याने राहून त्यांनी स्वतःचं आणि आपलं आयुष्य घडवलं. पावसाळा असो वा उन्हाळा, आजार असो वा उपवास, आजी कधीही खचल्या नाहीत. त्यांचं जीवन म्हणजे स्वावलंबनाचं जिवंत उदाहरण होतं. शेवटच्या काळात त्यांनी पोटाच्या तीव्र असणाऱ्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना वेल्हे या गावातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र नियतीसमोर कोणाचंच चालत नाही. त्या रुग्णालयातच आजींनी आपल्या आखेचा श्वास घेतला आणि एक संपूर्ण युग शांतपणे संपलं. सगुनाजी ढेबे आपल्यात नाहीत. तोरणागडाचा परिसर आज अधिकच शांत झाला आहे. त्यांचं कौलारू घर ओस पडलं आहे आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तो बैल जो आयुष्यभर आजींचा सोबती होता, आज त्याची अवस्था काय असेल, त्याची काळजी कोण घेत असेल? याचं उत्तर कुणाकडेही नाही. मित्रांनो, सगुनाजी ढेबे फक्त एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या एक विचार होत्या. स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि निसर्गाशी एकरूप राहण्याचा. अशा व्यक्ती शरीराने जरी आपल्यातून निघून गेल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांचं जीवन आणि संघर्ष नेहमी आपल्या मनात एक जिवंत उदाहरण राहील. मित्रांनो, आजींच्या आठवणी कायमच्या आपल्यासोबत नक्कीच राहणार. तर मित्रांनो, माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे की मी जेवढेही व्हिडिओ आजींचे शूट केले होते त्याच्या माध्यमातून आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आजींनी एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये आपलं आयुष्य कसं व्यतीत केलं हे त्यांच्या संपूर्ण व्हिडिओच्या क्लिप्स मी माझ्या या व्हिडिओमध्ये टाकत आहे. आणि तसेच ज्या लोकांनी आजींसाठी मदत केलेली आहे त्या सर्वांची लिस्ट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे, जेणेकरून ज्यांनी मदत केली आहे आजींना त्यांचे सर्वांचे नावं त्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार आहेत. आज हा व्हिडिओ पाहताना शब्द कमी पडतात, कारण ही फक्त एक आठवण नाही, हा एक आयुष्याचा, एका मायेचा आणि एका नात्याचा शेवटचा निरोप आहे. सगुना आजी या जगात नाही, त्या शांतपणे कुणालाही त्रास न देता या जगाचा निरोप घेऊन गेल्या आहेत.
आजींच्या आयुष्यात एक वेगळंच नातं होतं. ते त्यांच्या प्रिय बैलाचं. तो फक्त एक जनावर नव्हता, तो आजींचा रक्षक होता, साथीदार होता आणि कुटुंबातील एक सदस्य होता. आजी जणू त्या बैलाशी बोलत आहेत, माझ्या रक्षका, हे माझ्या सोन्या, मी आज तुझा शेवटचा निरोप घेत आहे. तू मला आयुष्यभर साथ दिलीस, तू माझं रक्षण केलंस, एकटेपणात तू माझा आधार झालास. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी आठवण माझ्या मनात राहील. जर कधी मी तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर. आज मी या जगातून निघते. माझं प्रेम तुझ्याजवळ नेहमीच राहणार. आजींचं आयुष्य खूप साधं होतं, पण त्यांचं मन हे खूपच मोठं होतं. आज त्या नाहीत, पण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचा शांत असलेला स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला मोहात पाडून गेला. आजी, तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही. तुमच्या आठवणी आमच्या प्रत्येकाच्या श्वासात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली, सगुणा आजी डेबे यांना विनम्र अभिवादन.